Hello, welcome students, and hi all of happy all of you. I can hope it's then today starts the new lectures, the lecture new topics actually. The topic number 9, that is optics. These topics are mostly interesting topics, and in these topics we are study the reflections, refraction, what is the lights, how can we travel it, the speed of the lights, reflection, refraction, total internal reflection, and some Snell's law, some mini property we can be studied in these topics. This is a broadly topics, big topics, and we are study द कटिंग फॅक्टर्स, म्हणजे आपण काय करणार, कट करून त्या ठिकाणी आपण या लेक्चर्स या टॉपिक स्टडी करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही फर्स्ट लेक्चर असतो, आपण कुठल्याही टॉपिकला फर्स्ट लेक्चर स्टार्ट करता असताना वी कॅन बी स्टार्ट विथ द बेसिक कन्सेप्ट, clear the basic concept and start with the introductions. And today's lectures we are also start with the introductions of the topic number 9, that is the optics. The introductions of this topics. What is the optics? Introductions. Introductions of this topics. Introductions. What is the actually optics? Optics, it is the one of the science which deals with the study of lights. And whenever कुठल्याही वस्तूला जर बघायची असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्या वस्तूचं असणं असणार आहे. त्याचबरोबर कुठल्याही वस्तूला जर बघायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे light is must be important. In order to see of anythings we want to light. कुठल्याही गोष्टी अंधारात रात्री आपण इझिली कुठलीही गोष्ट बघू शकत नाही. आपण काय करतो, टॉर्चचा यूज करतो, कुठल्याही पद्धतीचा फ्लॅशचा यूज करतो, बल्बचा यूजेस करतो, तेव्हाच आपण कुठली गोष्ट बघू शकतो. म्हणजे आपण काय करतो, लाईटचा यूज करतो. देन in order to see anything that is required to light, we need to light. We needs लाईट असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण कुठलीही वस्तू बघू शकतो. आपण या प्रिव्हियस टॉपिकमध्ये स्टडी करत असताना ॲकॉस्टिक्स म्हणून एक कन्सेप्ट आपण स्टडी केलेला आहे. ॲकॉस्टिक इट इज द ब्रांच, म्हणजे हे एक अशी प्रॉपर्टी आहे, एक अशीच गोष्ट आहे ज्यामधून आपण काय करतो, स्टडी द सायन्स ऑफ साऊंड. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आहे ऑप्टिक्स विच कॅन बी स्टडी द सायन्स ऑफ लाईट. देन acoustics in the science, acoustics to help of पेक्षा it is the science of sound, to study of sound. And optics is science of study of light. Optics is the science of lights. It is the starting points. We can start with the introductions of the topics, that is optics. ऑप्टिक्सच्या टॉपिकला आपण सुरुवात केला, इंट्रोडक्शनला सुरुवात केला. त्याचबरोबर ही लाईट म्हणजे काय, आता आपल्याला समजलं की लाईटची गरज असते कुठली गोष्ट बघण्यासाठी, लाईट कसे ट्रॅव्हल्स होत असतात या टॉपिकमध्ये आपण शिकणारच आहे. तर आपण स्टार्ट केलं इंट्रोडक्शन्स. कुठली गोष्ट बघण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, लाईटची गरज असते, आणि ते लाईट आपण स्टडी करत असताना इन द फॉर्म ऑफ ऑप्टिक्समध्ये स्टडी करत असतो. ठीक आहे. आता नेक्स्ट कंटेंट आपला असणार आहे नेचर ऑफ लाईट. या लाईटची नेचर कसे असणार आहे, नेचर ऑफ लाईट वेगवेगळ्या पद्धतीचे 3-4 नेचर्स असणार आहेत, त्याची नेचर्स काय आहे, आणि त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी डिस्ट्रीब्युशन केलेले असते नेचर ऑफ लाईट्सची. देन नेक्स्ट इट इज नेचर ऑफ लाईट. नेचर ऑफ लाईट, nature of lights. Then light was considered to be that form of radiant energy which makes an object can visible due to the stimulations of a retina of our eyes.
ही आपली गोष्ट, कुठलीही गोष्ट होत असताना आपल्याला दिसत असताना विजिबल करण्यासाठी काय होत असते या ठिकाणी, लाईट वॉज कन्सिडर्ड टू बी दॅट टू फॉर्म द रॅडियंट एनर्जी, टू फॉर्म द रॅडियंट एनर्जी विच मेक्स ऑब्जेक्ट आर विजिबल. अँड हे कशासाठी, ड्यू टू द स्टिम्युलेशन्स ऑफ आवर रॅन्टिना ऑन आवर आयज. आपली जे काही डोळ्यामध्ये रॅन्टिना असते बॅकसाईडला, त्या रॅन्टिनावर जेव्हा लाईट पडते तेव्हा आपली काही वस्तू आपल्याला दिसू लागतात. लाईट वॉज कन्सिडर्ड टू बी दॅट, लाईट वॉज कन्सिडर्ड टू बी दॅट, light was considered to be that to form the radiant energy, that form the radiant energy, that form the radiant energy, the radiant energy, that form the radiant energy which can makes the all things are visible, or which can be makes the object is visible, which can makes the object is visible. The object is visible कशासाठी, किंवा ड्यू टू द, कशापासून होत असते, ड्यू टू द स्टिम्युलेशन्स ऑफ आवर रेटिना ऑफ आवर आईज. स्टिम्युलेशन्स, ड्यू टू स्टिम्युलेशन्स, ड्यू टू स्टिम्युलेशन्स of a retina of our eyes, of the eyes. अशा पद्धतीने आपल्याला काय दिसत असते, वस्तू दिसत असते. काय करत असते, कन्सिडर, लाईट वॉज कन्सिडर टू बी दॅट टू फॉर्म द रॅडियंट एनर्जी विच कॅन बी मेक्स द ऑब्जेक्ट इज विजिबल. लाईट काय करत असते, रॅडियंट एनर्जी प्रोड्यूस करत असते, कशासाठी, ऑब्जेक्ट विजिबल होण्यासाठी. that can makes the object is visible, and it is a form of energy propagated in the presence or absence of the medium which is called as the wave of light. If it is form of energy can be propagated, म्हणजे waves are propagated energy which can be, it is form to energy propagated in the presence or absence of the medium is called as waves. Next point, it is forms the energy that propagated in presence or absence of medium, in the presence or absence of medium is called waves. तर कुठलीही गोष्ट दिसण्यासाठी आपल्याला काय गरज असते, अँटिनावर जी काही लाईट पडणं गरजेचं असते. त्याचबरोबर ही जी काही लाईट आहे एनर्जी प्रोपोगेट होत असते इन द फॉर्म ऑफ वेव्स. त्याला मीडियम असणं किंवा नसणं याने काही फरक पडत नाही आहे. अँड लाईट वेव्स इज ऑल्सो ऑफ ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लाईट वेव्ह काय असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे. आणि साऊंड वेव्स आर ए लॉंगिट्युडिनल वेव्स असणार आहे. Then in the 20th century we are study काही वेगवेगळ्या पद्धतीचे पार्टिकल नेचर्स आहे असे सांगितले. Then after the using of quantum theory, particle nature of light was established. After the using of quantum theory, the particle nature of the light was established, and photon is a carried energy particle. Energy carried particles. फोटॉन काय करत असते, एनर्जी
कॅरी करत असते. त्याचबरोबर जी काही क्वांटम थेअरीमध्ये सांगितलं गेलं आहे की लाईट इट इज द नेचर ऑफ दॅट इज नेचर, लाईट नेचर इज अ पार्टिकल नेचर आहे अशा पद्धतीनं सांगितलं आहे. देन आफ्टर द 20th century in quantum theory light is particle nature, लाईट कसं असणार आहे, पार्टिकल नेचर आहे अशा पद्धतीने क्वांटम थेअरीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. particle nature light was established. Then photon is carried the energy, photon is energy carried, photon it is a particle which can be carried the energy. काय असणार आहे, photon is the energy carried, energy carrier particles, photon it is the energy carrier particles असणार आहे. अशा पद्धतीनं आपण नेचर ऑफ द लाईट्स या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. तर नेचर ऑफ लाईट स्टडी करत असताना लाईट हे काय आहे, कशापासून, लाईटचे फायदे काय आहेत आणि लाईट कुठलीही गोष्ट विजिबल केव्हा होत असते ती गोष्ट या ठिकाणी बघितलं. लाईट काय फॉर्म करत असते, इट इज फॉर्म द एनर्जी प्रोपोगेटेड इन द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ द medium is called as waves. In the quantum theory we studied the light as a particle nature. लाईट कशी असणार आहे, पार्टिकल नेचर आहे. दे स्टडी इन अ क्वांटम थेअरी. आणि क्वांटम थेअरी आपण नेक्स्ट जी काही इयर्स असणार आहे हायर 12th स्टँडर्डमध्ये आपण या पूर्ण क्वांटम थेअरी स्टडी करणार आहे. तर फक्त आपण इंट्रोडक्शनचा पार्टच आपण या ठिकाणी बघणार आहे क्वांटम थेअरीचा. क्वांटम थेअरीमध्ये काय म्हटलेलं आहे, लाईट कसं आहे, पार्टिकल नेचरचं आहे अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी काही नेचर इट इज अ बेसिक सम पार्ट्स वी आर स्टडीड अँड वी आर क्लासिफाईड और प्रोड्यूस सम टाइप्स दॅट इज the different 3 types, that is ray optics, that is also called as geometrical optics of the light, wave optics, that is also called as physical optics of the lights. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टी कशा स्टडी केल्या जाते, कुठल्या ऑब्जेक्ट्समध्ये कुठल्या टाइप्समध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टी स्टडी केल्या जाते, कसे क्लासिफाय केले आहे हे आपण स्टडी करणार आहे. आणि अनदर इज द पार्टिकल नेचर्स, इट इज ऑल्सो ऑफ द क्वांटम theory of the lights. Then we using some formula to calculate the refractive index as well as the speed of the lights. Then we know that speed of the light c is equal to under root 1 upon epsilon mu. Epsilon it is the permittivity and mu is the permeability. Is permittivity and permeability of the waves. Then we after the study that refractive index, absolute refractive index, that is absolute refractive index c upon v. We know that the value of c, that is we are used in another forms, किंवा जी काही स्पीड ऑफ द लाईट असणार आहे ती स्पीड ऑफ द लाईट के 3 लाख वगैरे अशी काहीतरी त्याची नंबर आहे 3 × 10⁸ अशा पद्धतीने आपण यूज करत असतो. बिफोर दिस द आइन्स्टाईन सेड द व्हॅल्यूज ऑफ दिस इज 2 and 458 meter per second. It is the speed of the light, it is the velocity of the light. 29 crore 97 lakh 92,458 meter per second. It is the speed, it is the velocity of the light. आणि हे कसं असणार आहे, वेगळं कॉम्प्लेक्स होत असते. आणि हे स्टडी करण्यासाठी आपण काय करत असतो, सी इज अ वेलॉसिटी इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटला हे आपण यूज करत असतो. ती अशा पद्धतीनं इट इज द आइन्स्टाईन व्हॅल्यूज. हे आइन्स्टाईनचं व्हॅल्यू आहे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये सांगितलेली, आणि हे आहे आपण एक्सपेरिमेंट करण्यासाठी यूजफुल म्हणून हे व्हॅल्यूज आपण घेत असतो. तर अशा पद्धतीने काही बेसिक पार्ट बघितला नेचर ऑफ द लाईट. आणि नेचर ऑफ लाईट 3 पद्धतीनं क्लासिफाईड केलेलं होतं. मी आत्ताच 1 मिनिटाच्या अगोदर जे काही सांगितलेलं होतं, रे ऑप्टिक्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जॉमेट्रिकल ऑप्टिक्स,
Wave optics is also called as physical optics and particle nature of the lights. Then first, classification of nature of light. Nature of light. First is ray optics. This is also called as geometrical optics. First is ray optics, that is geometrical optics. In the study of ray optics, we use a ray of the lights, a particular directions of the propagations of energy to form source of the light is called as ray of light. हे पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये आपण काय दाखवत असतो, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पण ठिकाणी दाखवत असतो. कन्सिडर दिस इज द boundaries between two medium. This is a water medium, this is the air mediums, and light comes, this is the incident rays and this is the reflected rays. We use to following properties. जी काय मी आता सांगितले जी काय प्रॉपर्टी आहे, रिफ्लेक्शन असू द्या, रिफ्रॅक्शन असू द्या, त्याचबरोबर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असू द्या, डबल रिफ्रॅक्शन असू द्या, अशा वेगवेगळ्या गोष्टी स्टडी करण्यासाठी काय वापरतो आपण, रे वापरत असतो लाईटचे. त्याला म्हटलं जातं रे ऑप्टिक्स. ए पर्टिक्युलर डायरेक्शन, हे काय असते, ए पर्टिक्युलर डायरेक्शन्स, ए पर्टिक्युलर डायरेक्शन्स ऑफ द propagations of wave or energy, of the propagations of the energy, propagations of energy of waves, of energy of waves of light waves from emitting from the source is called ray of light. आणि हे कशासाठी यूज केलं जातं, जे की मी सांगितलं, टू युजेस द फिनॉमिनॉज ऑफ द रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स, डबल रिफ्रॅक्शन, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं डबल रिफ्रॅक्शनमध्ये वापरलं जातं. डबल रिफ्रॅक्शन म्हणजे काय, एक इट इज वन ऑफ द स्लाइड आहे असे कन्सिडर केला, ग्लास स्लाइड. तर फक्त विषय निघाला म्हणून सांगून जातो. तर अशा पद्धतीने रिफ्रॅक्ट होते, त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ती काय होत असते, 2 वेळा रिफ्रॅक्ट होत असते. याला म्हटलं जातं डबल रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. आणि ही फिनॉमिना, ही प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी आपण काय वापरतो, रे ऑफ लाईट वापरतो. त्याला बरोबर रे ऑप्टिक्स वापरतो किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स वापरतो. देन अनदर पार्ट, दॅट इज सेकंड पार्ट, इट इज वेव ऑप्टिक्स. इट इज कॉल्ड ॲज वेव ऑप्टिक्स. यालाच म्हटलं जातं फिजिकल ऑप्टिक्स. फिजिकल, इट इज कॉल्ड ॲज फिजिकल ऑप्टिक्स और फिजिकल स्टडी ऑफ द लाइट. फिजिकल ऑप्टिक्स और फिजिकल स्टडी ऑफ द लाइट्स. फिजिकल ऑप्टिक्स, वेव ऑप्टिक्स और physical optics for the explanations of some phenomena, that is interference, diffraction, polarization and Doppler effect. या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी जी काही वेव्स आपण वापरतो त्याला म्हटलं, जी काही ऑप्टिक्स वापरतो त्याला म्हटलं जातं वेव ऑप्टिक्स. इट इज द क्लासिफिकेशन ऑफ द नेचर ऑफ लाईट. आपण काय बघत आहे, आपण काही सुरुवात केली आणि आपण काही बडबड करत असलो तर आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे की आपण काय स्टडी करत आहे. वी आर स्टडी द नेचर ऑफ लाईट अँड क्लासिफिकेशन ऑफ नेचर ऑफ लाईट. दिस इज द फर्स्ट टाईप, दिस इज द सेकंड टाईप्स. आणि हे वापरलं जातं रिफ्लेक्शन स्टडी करण्यासाठी, रिफ्रॅक्शन स्टडी करण्यासाठी, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन स्टडी करण्यासाठी, डबल रिफ्रॅक्शन स्टडी करण्यासाठी. जे काही आपण रेज वापरतो, जे काही स्ट्रेट लाईन वापरतो त्याला म्हटलं जातं रे ऑप्टिक्स म्हटलं जातं. ऑप्टिक्स म्हणजे काय, इट इज यूज टू स्टडी ऑफ द लाईट. ठीक आहे, अशा पद्धतीनं रे ऑप्टिक्स आपण स्टडी करतो. त्यानंतर वेव ऑप्टिक्स आपण कशासाठी वापरतो, फॉर द एक्सप्लेनेशन ऑफ सम फिनॉमिनाज, दॅट इज इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन अँड डॉपलर इफेक्ट. अशा गोष्टी स्टडी करण्यासाठी आपण काय वापरतो, वेव ऑप्टिक्स वापरतो, वेव नेचर वापरतो.
ठीक आहे. थर्ड पार्ट इज that is called as particle nature of the lights. Particle nature of the light, it is also used the photoelectric effect, emissions of spectral lines and Compton effect अशा वेगळ्या पद्धतीचे यूज केले जाते. आणि पार्टिकल नेचर ऑफ द लाईट, इट इज द क्लासिफिकेशन्स ऑफ द स्टडी इन डीपली इन अ क्वांटम थिअरी ऑफ अ लाईट. क्वांटम थिअरी ऑफ लाईटमध्ये आपण डीपली स्टडी करणार आहे इन द 12th स्टँडर्ड. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज पार्टिकल नेचर ऑफ लाईट. Particle nature of light. Particle nature of light, it study in the quantum nature of the light. Then आपण काय करायचं, थोडेसे रिव्हिजन्स करू. आणि इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. इंट्रोडक्शनचा पार्ट थोडासा जास्तच लेंथी झालेला आहे, तर इंट्रोडक्शन असणं गरजेचं आहे टॉपिक्सला सुरुवात करण्याच्या अगोदर. आणि ही जी काही क्लासिफिकेशन आहे रे ऑफ लाईट, आपण आता डीपली बघणार आहे. रे ऑफ लाईटमध्ये काय असणार आहे, आपण काय बघतोय, रिफ्लेक्शन असणार आहे. रिफ्लेक्शन बघूया, त्यानंतर सगळा रिफ्लेक्शन, नंतर रिफ्रॅक्शन बघूया. रिफ्लेक्शन केव्हा बघत असतो, प्लेन रिफ्लेक्टेड सरफेस प्लेन असल्यानंतर बघू, कॉन्व्हेक्स असल्यानंतर बघू, कॉन्केव्ह असल्यानंतर बघू, कर्वड असल्यानंतर बघायचं. त्यानंतर रिफ्रॅक्शन स्टडी करायचं आहे. रिफ्रॅक्शन नंतर टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन, स्पेरिकल ॲब्रेशन्स, या वेगवेगळ्या गोष्टी, खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी शिकण्यासारख्या या टॉपिकमध्ये आहेत. द टॉपिक नेम इज ऑप्टिक्स. इन द ऑप्टिक्स वी स्टार्ट द इंट्रोडक्शन्स पार्ट. इन द ऑर्डर ऑफ टू सी एनी थिंग्स वी नीड टू द लाईट. Okay, in order of see anything we need to the light. Acoustic in the science of the sound, ज्या पद्धतीने आपण acoustic यूज केलं जातं to for the explanations of the sound, and we use in these topics the optics for the explanations of the light. And after with this we study another content, that is nature of a light. Light was considered to be that to form an radiant energy which can make the objects are visible due to the stimulations of light, stimulations on a retina of the eyes. तर ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमुळे आपल्याला काय ऑब्जेक्ट दिसत असतात. कुठलीही गोष्ट दिसण्यासाठी पहिल्यांदा इम्पॉर्टंट काय असणार आहे, लाईट इज अ मोस्टली इम्पॉर्टन्स. देन अनदर थिंग्स वी आर स्टडी, it is the form of energy that propagated in the presence or absence of the medium is called as waves. हे प्रोपोगेट होत असतं, एनर्जी प्रोपोगेट होत असतं इन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द मीडियम, दिस इज कॉल्ड ॲज अ वेव्स. इन द क्वांटम थिअरीमध्ये काय म्हटलेलं आहे, तर 20th सेंचुरी नंतर एक लाईटला एक पार्टिकल नेचर म्हणून स्टडी केलेलं आहे, आणि ते आपण डीपली स्टडी करतो क्वांटम थिअरीमध्ये. इन द क्वांटम थिअरी लाईट इज पार्टिकल नेचर. लाईट कसं असणार आहे, पार्टिकल नेचर आहे, आणि हे देखील कसं असणार, एक ड्युअल नेचरचं आहे असं देखील म्हटलेलं आहे. फोटॉन, इट इज द एनर्जी कॅरियर पार्टिकल्स. फोटॉन काय करत आहे, एनर्जी कॅरी करत आहे. अँड वी स्टडी अबाउट दिट परमिटिव्हिटी अँड परमिएबिलिटी. परमिटिव्हिटी अँड परमिएबिलिटी. देन in this permittivity and permeability are used to form the speed of the lights. त्या पद्धतीने एक वेगळं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण स्टडी केलं. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इट इज द रेशिओ ऑफ टू डिफरंट स्पीड ऑफ द लाईट. या ठिकाणी आपण स्टडी केलं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यानंतर आइन्स्टाईनने एक मोबाईल नंबर दिल्यासारखं एक वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही वेलॉसिटी दिलेले आहे. आइन्स्टाईनने वेलॉसिटी जी काही 299792458 अशा पद्धतीने जी काही वेलॉसिटी ऑफ द स्पीड ऑफ द लाईट असणार आहे, इतकं असणार आहे. तर हे कॉम्प्लेक्स न बनवता, कॉम्प्लिकेटेड न बनवता आपण काय केलेलं आहे, कुठल्या एक्सपेरिमेंट करत असताना इन द लॅबोरेटरी असू दे, कुठल्या पद्धतीची वेगवेगळी प्रॉपर्टी स्टडी करत असताना लाईटचं आपण काय करत असतो, 3 × 10⁸ मीटर/सेकंड ही एक यूजफुल अँड इझी मेथड आपण वापरत असतो, आणि यूजी व्हॅल्यू आपण वापरत असतो. देन क्लासिफिकेशन ऑफ नेचर ऑफ लाईट. आणि लाईटचे नेचर हे 3 पद्धतीने क्लासिफाईड केलेलं आहे. फर्स्ट इज रे ऑप्टिक्स, इज ऑल्सो कॉल्ड ॲज जॉमेट्रिक ऑप्टिक्स. अनदर इज वेव ऑप्टिक्स, इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिकल ऑप्टिक्स. अँड अनदर इज पार्टिकल नेचर ऑफ द लाईट्स. हे पार्टिकल डायरेक्शन, फर्स्ट म्हणजे रे ऑप्टिक्समध्ये स्टडी करत असताना ए पर्टिक्युलर डायरेक्शन्स ऑफ द प्रोपोगेशन्स ऑफ एनर्जी फ्रॉम सोर्स ऑफ द लाईट इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. आणि रे ऑफ लाईट स्टडी करण्यासाठी ही
वेगवेगळ्या प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी वापरली जाते ती प्रॉपर्टी म्हणजे रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, डबल रिफ्रॅक्शन्स, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, अशा वेगवेगळ्या गोष्टी स्टडी करण्यासाठी ही वापरले जाते. देन वे ऑप्टिक्स ऑर फिजिकल ऑप्टिक्स. In this optics we can be for explanation of some phenomena. The phenomena is known as interference, diffraction, polarization and Doppler effects. Okay, ही वेव पार्टिकल किंवा वेव ऑप्टिक्स और फिजिकल ऑप्टिक्स वापरून स्टडी केले जाते. पार्टिकल नेचर ऑफ द लाईट्स. पार्टिकल नेचर क्वांटम थिअरीमध्ये यूज केलं जातं. इट इज यूज फॉर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, इमेजिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स अँड कॉम्प्टन इफेक्ट, ह्या वेगवेगळ्या इफेक्ट स्टडी करण्यासाठी यूज केला जातो. कुठल्याही पद्धतीचा एकदम सिम्पल असणार आहे ऑप्टिक्स, थोडासा लांब आहे आणि त्याच पद्धतीने जी काही कंटेंट असणार आहे इट इज वन ऑफ द मोठी कंटेंट्स असणार आणि हार्ड काही नसणार आहे, कारण की यामध्ये जास्त कुठलेही फॉर्म्युलेज नसणार आहेत. तर नीट, JEE, CET वेगवेगळ्या पद्धतीचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर यावरील MCQ आले तर आपल्याला आउट मार्क्स मिळून जातातच. अशा पद्धतीचे हे इतके इझी आणि एक लिमिटेड कंटेंट असणारा टॉपिक्स आहेत, दॅट इज ऑप्टिक्स.